नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान या विषयातील आज आपण अग्निदृष्टीचे हेतू, लक्षण आणि त्याचे भेद पाहणार आहे. त्याच्या नोट्स पाहणार आहे. त्यामध्ये अग्निदृष्टी होण्याची काय काय कारणं आहेत, त्यानंतर त्याचे लक्षणं काय दिसतात आणि त्याचे कोणते प्रकार आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर एक्झाममध्ये तुम्हाला या टॉपिकवर शॉर्ट आन्सर क्वेश्चन SAQ विचारला जाऊ शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप उपयोगी आहे. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर अग्निदृष्टी, त्यामध्ये सुरुवातीला अग्निदृष्टीचे हेतू. त्यामध्ये हेतू कधी पण आपण बघताना आहारज आणि विहारज असे दोन प्रकारचे हेतू पाहतो. तर त्यामध्ये सुरुवातीला आहारज हेतू, त्यामध्ये अभोजन, काही न खाणे, अजीर्ण असणे, त्यानंतर अतिभोजन, अधिक प्रमाणामध्ये जेवण करणे, विषमाशन, असात्म्यकर भोजन, त्यानंतर अतिगुरु, शीत, वृक्ष आणि दुष्ट भोजन करणे, हे झाले आहारज कारणं. आणि विहारज कारणांमध्ये पंचकर्मांचा मिथ्यायोग, शोधन मिथ्यायोग, त्यानंतर वेग धारण करणे, या दोन्ही कारणांमुळे अग्नीची दृष्टी होते. हे त्याचे हेतू झाले. अग्निदृष्टीची कारणे सांगत असताना सुरुवातीला जर अधिक प्रमाणामध्ये जर आहार केला तर अग्नीवर ताण पडतो आणि अग्नी दूषित होतो. त्यानंतर अग्नी आहार पचन करतो आणि दोषादींची उत्पत्ती करतो. तर अग्नी जर प्राकृत असेल तर त्रिदोष प्राकृत असतात. व अग्निदूषित कधी होतो तर पित्त जर दूषित झालं तर अग्नी देखील दूषित होतो. तर अग्नीचं स्थान सांगितलं आहे ग्रहणी, त्यामुळे जर ग्रहणीची दृष्टी झाली तर तरी देखील अग्नीची दृष्टी होऊ शकते. आणि मानसिक हेतू कोणकोणते आहेत तर पाचक पित्त योग्य प्रमाणात जर उदीर्ण होत नाही तर अग्निमांद्य उत्पन्न होऊन अग्नीची दृष्टी होते. तर हे होते काही अग्निदृष्टीचे अन्य कारणे. आता नेक्स्ट पॉईंट आहे अग्निदृष्टीचे लक्षणं किंवा अग्नीची लक्षणं. तर 4 लक्षणं सांगितलेली आहेत: समाग्नी, मंदाग्नी, विषमाग्नी आणि तीक्ष्णाग्नी. समाग्नी म्हणजे काय तर अन्न समपचन होतं. अन्नाचं प्राकृत पचन होणे त्याला आपण समाग्नी असं म्हणतो. त्यानंतर जर अल्प अन्नाचेही पचन नीट होत नसेल तर त्याला आपण मंदाग्नी असं म्हणतो. त्यानंतर विषमाग्नी म्हणजे काय तर कधी पचणे कधी न पचणे, त्याला आपण विषमाग्नी म्हणतो. आणि तीक्ष्णाग्नी म्हणजे अधिक मात्रेमध्ये अन्न पचते, त्याला तीक्ष्णाग्नी म्हणतो. म्हणजे किती जरी खाल्लं तरी त्याला व्यक्तीला अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, त्याचा अग्नी तीक्ष्ण असतो. तर मंद अग्नी, विषमाग्नी आणि तीक्ष्ण अग्नी हे विकृत अग्नी आहेत, अग्नीची लक्षणं आहेत. आणि प्राकृत अग्नी हे समाग्नी आहे. आणि शेवटी अग्नीचे 3 भेद सांगितलेत मेनली: विषमाग्नी, तीक्ष्ण अग्नी आणि मंद अग्नी. तर विषमाग्नीमध्ये वात, तीक्ष्ण अग्नीमध्ये पित्त आणि मंद अग्नीमध्ये कफ. तर अशा प्रकारे हे होते अग्निदृष्टीचे हेतू, लक्षण आणि भेद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.